त्याचप्रमाणे क्रीडारसिक आपल्याला विनंती करूया वेदीवरती जोर देऊन उभे राहू नका, थोडंसं सहकार्य करा. असं देखील पाहिलं तर सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. अगदी आमच्या बरोबर समोर असणारे काही क्रीडारसिक, त्याचबरोबर दाभोळ संघाचा जो संपूर्ण टीम आपण पाहतोय त्या संघाच्या पाठीमागे जो काही क्रीडारसिक उपस्थित आहे, आपण देखील थोडंसं रेलिंगवरचं जोर देऊ नका, थोडंसं जोर कमी करा. तेजस राठे आमचे त्या ठिकाणी आहेत. कृपया आपल्याला विनंती असेल की कृपया आपण रेलिंगमध्ये जोर देऊन उभे राहू नका. प्रत्येकाची नावं घेणं आम्हाला या ठिकाणी सोपं नाहीये, त्यामुळे थोडंसं मंडळाला सहकार्य करा. चला या ठिकाणी पुन्हा एकदा यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई होईल, परंतु डिफेन्स या ठिकाणी सक्सेसफुल पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडेल. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमणासाठी जिमी सिद्धेश गवऱ्यात आक्रमक खेळ करावा लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि यावेळेस मात्र गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गुण त्या ठिकाणी एक पडला जातोय. केशी संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड 12 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ आहे, तर 6 या गुणसंख्येवरती या ठिकाणी केशीचा संघ पाहायला मिळतोय. आघाडीवरती सध्या दाभोळचा संघ आहे, पिछाडीवरती सध्या केशीचा संघ. सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न अगदी सुरुवातीच्या मिनिटापासूनच या ठिकाणी दाभोळ संघाचा पाहायला मिळतोय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा सिद्धेश गौरव, परंतु जिमी या नावानं लोकप्रिय असणारा हा खेळाडू आहे. सज्ज झाल्या पुन्हा एकदा. यावेळेस मात्र पायामध्ये डाईव्ह आहे. जर्सी क्रमांक 8 या खेळाडूचा जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा दाभोळ संघाच्या खात्यामध्ये जिमी मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. एक चांगला खेळ आहे, चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला जातोय. तो मात्र दाभोळ संघाच्या माध्यमातून जिमीला रोखलाय. याच्या अगोदर बिट्ट्याला देखील रोखलं गेलं होतं या खेळाडूच्या माध्यमातून. बिट्ट्या तितकासा शांत देखील आज पाहायला मिळतोय. आक्रमण असेल साठी बट्टी आपल्याकडे ठिकाणी पाहायला मिळतील. व्हॅलिड रेड करून माघारी परतले. त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती. थोडं सांगायचं होतं की त्यांचे वडील मदनजी साळगावकर हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांनी त्यांच्या काळी अनेक मैदानं गाजवली होती. त्यांचे सुपुत्र म्हणून ते देखील कबड्डी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट त्यांनी त्यांची कामगिरी बजावली. उत्तुंग यश त्यांनी कमावलंय. असं ते अतिशय चांगल्या प्रकारे खेळून 7 स्टार मधून ते खेळत असत आणि कबड्डीमध्ये अतिशय त्यांचा हातखंडा होता. आणि आज ते आपल्या सामने पाहण्यासाठी आले, करत आपलं भाग्य आहे असं समजतो मी. त्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सचिन गुडेकर, आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. सचिन गुडेकर, आपल्याला विनंती असेल की कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क साधा. चला या ठिकाणी शिबिर पुन्हा एकदा बाद होतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पुढची चर्चा करण्यासाठी भाग पाडल्यास मात्र दाभोळ संघाला प्रतिस्पर्धी केशी संघाला, केशी संघाचा दुसरा संघ तितकंच आक्रमक असेल. आणि त्याच दरम्यान आयपीएलचा तुमच्या जवळ लाईव्ह स्कोर अपडेट करतोय. मुंबई इंडियन्सने सामना जिंकलाय तब्बल 6 विकेट्सने. 19.1 ओव्हर मध्ये सामना संपवलाय. चला इकडे पुन्हा एकदा बट्टी अमेरिकन सज्ज होतात आक्रमणासाठी. त्याचबरोबर हॅलो, मी वाडी अध्यक्ष यांना विनंती करेन की उल्हाजी साळगावकर यांचं त्यांनी पुष्पा आणि श्रीफळ देऊन आपण स्वागत करायचं आहे. आपण या ठिकाणी आवर्जून आलात तर आम्हाला बरं वाटलं. आमचं आम्ही भाग्य समजतो की आपण वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. मी आपल्याला विनंती करेन की आपण
रंगात होऊन सर्व सामन्यांचा आपण आस्वाद घ्यावा. धन्यवाद. फायनल बघण्यासारखी होईल मग. त्याचप्रमाणे आमच्या या मंडळाच्या वतीनं श्री संतश्रेष्ठ शिरोमणी गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 7 वाजता त्याचबरोबर सायंकाळी ठीक 7 वाजेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता महाप्रसादाचं आयोजन देखील केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सायंकाळी 7 वाजता महाआरती आहे आणि त्याचप्रमाणे रात्री 9 वाजता भजनाचा डबल बारीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बुवा गौरव अशोक पांचाळ साई प्रसादिक भजन मंडळ कडेवठार तालुका संगमेश्वर आणि त्यांच्या विरोधामध्ये बुवा सुनील गजानन गोठणकर श्री स्वामी समर्थ संगीत भजन मंडळ भांडूप या 2 भजनी मंडळातील बुवांचा जंगी सामना भजनाचा डबल बारीचा जंगी सामना हा 15 तारखेला रात्री ठीक 9 वाजता या ठिकाणी आयोजन केलेला आहे. सकाळी 15 तारखेला सकाळी 7 वाजता अखंड हरिनाम सप्ताह, त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 7 वाजता महाआरती आणि रात्री 9 वाजता भजनाचा डबल बारीचा जंगी सामना तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना विनंती आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या संपूर्ण सोहळ्याचा आनंद आणि लाभ घ्यायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया ज्या ठिकाणी साई आखाडा या ठिकाणी पुन्हा एकदा जिमी जर्सी क्रमांक 3 आक्रमणासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र संपवताकडे टिकला जाईल. संपवता गुणाची कमाई होती. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. त्याचप्रमाणे भजनाची डबल बारी जी आपल्याला पाहायला मिळणार आहे 15 तारखेला बुवा गौरव अशोक पांचाळ साई प्रसादिक भजन मंडळ कडेवठार आणि त्यांच्या विरोधामध्ये बुवा सुनील गजानन गोठणकर श्री स्वामी समर्थ संगीत भजन मंडळ भांडूप. IPLचा T20चा करार चालू आहे, परंतु 15 तारखेला या ठिकाणी भजनाचा T20चा डबल बारीचा कार्यक्रम तुम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. एक जंगी डबल बारी हाय व्होल्टेज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ सादर करताना पाहायला मिळाला दाभोळ संघाच्या माध्यमातून. पहिल्या सत्राचा जेव्हा अंत झाला त्यावेळेस मात्र दाभोळच्या संघाने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. आघाडी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न दाभोळ संघाच्या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला पिछाडी मोडीत काढायची आहे, आघाडी घ्यायची आहे केसी संघाला, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत ज्या पद्धतीने डिफेन्स केला दाभोळ संघाचा या दुसऱ्या सत्राच्या खेळामध्ये संपवता जिमीचा खेळ थोडासा आक्रमक असेल. या ठिकाणी गुणाची कमाई करतोय. एका गुणांना स्कोर कार्ड पुढे ढकलून दिलाय, सरकवलाय केसी संघाला. पुन्हा एकदा या ठिकाणी साई या खेळाडू सज्ज झालाय. जास्त क्रमांक 41 प्रयत्न केले जातात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र व्हॅलिड रेड करून माघारी पडते. प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा जिमी सुपर टॅकल सिच्युएशन ऑल होते. त्या ठिकाणी 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवण्याचा प्रयत्न जिमीचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डाव्या कोणावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे जिमीच्या माध्यमातून. पायामध्ये डायव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई. थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण. जर्सी क्रमांक 3 हा खेळाडू दाभोळ संघाच्या माध्यमातून सज्ज होतोय. प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. ऑल आउटच्या उपायावरती देखील यावेळेस मात्र झालाय पुन्हा सेल्फ आउट झालाय. गुणाची कमाई होतीये. ऑल आउट या ठिकाणी दिला जातोय दाभोळ संघावरती. ऑल आउटची परतफेड केसी संघाने केली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत निर्माण केली आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ समान गुणसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 16 या गुणसंख्येवरती केसीचा संघ आहे, तर 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये आघाडीवरती असणारा दाभोळचा संघ यावेळेस मात्र बरोबरीस आक्रमक खेळ पाहायला मिळाला केसी संघाचा आणि केसी संघाला जास्त पिछाडीवरती ठेवणं तितकंसं कठीण आहे. पुन्हा या ठिकाणी एक आक्रमक खेळ केला आणि दाखल होतोय पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या बरोबरीस. 16-16 हे स्कोर कार्ड आहे.
तदनंतर मात्र पुन्हा एकदा जिमी जर्सी क्रमांक 3 आक्रमण करतोय. रनिंग हँड टच यावेळेस मात्र सक्सेसफुल होईल. केशी संघाच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होईल. एका गुणानं स्कोर कार्ड पुढे सरकेल. केशी संघाचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये जिमीच्या माध्यमातून सातत्याने केलेली गुणाची कमाई या ठिकाणी एका गुणाची आघाडी मिळवून देते ही मात्र केशी संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर पुन्हा एकदा जिमी सातत्याने सडे मार्गवरती पाचारण केलं जातं. या खेळाडूला गुणाची कमाई करण्याचा मुद्दा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. वेगावरती मारवण्याचा प्रयत्न आहे. पायामध्ये डाईव्ह आहे परंतु यावेळेस मात्र मिडलँड क्रॉस केली जाते. किती गुणाची कमाई असेल काउंटडाऊन मैदानाच्या आतमध्ये. थर्ड रेड चला या ठिकाणी थर्ड रेड आहे परंतु 4 गुणांची महत्वपूर्ण कामगिरी केली जिमीनं आणि प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउटच्या उपाट्यावरती पाठवून दिलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई मात्र केसी संघाच्या खात्यामध्ये होईल. नंतर मात्र या ठिकाणी अजून एक ऑल आउट दिला जातोय केसी संघाला. दाबोळ संघावरती स्कोर कार्ड कडे जाऊया. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आतापर्यंतचा खेळ पुन्हा एकदा केसी संघाकडे चालू. यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेची दुसरी सेमीफायनलची लढत या ठिकाणी आपण खेळवणार आहोत. या ठिकाणी श्री सीमादेवी सावजुरे ऑलरेडी क्वालिफाय झाला. या मॅच मध्ये विजेता संघ सेमीफायनलची लढत खेळताना पाहायला मिळेल. तू 10 झाले असतील ना 10 टाके युट्यूबला आक्रमणासाठी पुन्हा एकदा भेटूया. आज मात्र थोडासा शांततेमध्ये खेळ सादर करताना पाहायला मिळतोय. तितकासा आक्रमक झालेला पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी आक्रमण करतोय. बोनस पुढे घेण्याचा प्रयत्न आहे पिंड्याच्या माध्यमातून. या ठिकाणी बॅटिंग केली माघारी परतलाय. दाबोळच्या संघाने पहिल्या सत्राच्या खेळामध्ये एक जबरदस्त खेळ सादर केला. नंतर दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई केसी संघाच्या खात्यामध्ये होईल. हॅलो कुठं 26 या गुणसंख्येवरती केसीचा संघ आहे. 16 या गुणसंख्येवरती दाभोळचा संघ पाहायला मिळतोय. जिमीचा आक्रमक खेळ या ठिकाणी घेऊन जातोय. तो मात्र केसी संघाला खूप मोठी आघाडीकडे आणि ज्या आघाडीपासून या ठिकाणी सामना मांडण्याच्या दृष्टीनं अग्रेसर होईल तो मात्र केसीचा संघ. तो तुम्ही कुठल्या साईडला मगाशी बाहेर होतो की मगाशी संयमाने खेळ सादर केला. माघारी परततोय दाभोळ संघाचा बाहेर उभं होतं. प्रत्युत्तर पुन्हा एकदा केसी संघाच्या माध्यमातून जिमी जाताना फक्त फोन कर. थर्ड रेड जाताना फोन कर जाताना फोन कर खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. समोर असणाऱ्या खेळाडूच्या डिफेन्स मध्ये थोडाशी आक्रमकता त्या ठिकाणी सुचवली जाते जिमीच्या माध्यमातून. यावेळेस मात्र गुणाची कमाई केली जाईल. यावेळेस सक्सेसफुल कामगिरी होती. एका गुणानं स्कोर कार्ड जिमीला पुन्हा एकदा पुढे सरकवला आहे. चांगली कामगिरी त्या ठिकाणी जिमी या खेळाडूच्या माध्यमातून. थोडस शांत संयमी खेळ. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. त्यानंतर मात्र केसी संघाची देखील अगदी जलद गतीने सजवलेली चढाई व्हॅलिड रेड पाहायला मिळते. त्यानंतर मात्र तिसरी चढाई आणि आक्रमणासाठी साई या खेळाडू सज्ज होतोय. ज्याचे क्रमांक 19 हा खेळाडू आहे. गुणवत्ता आहे या खेळाडूकडे परंतु यावेळेस मात्र बलाढ्य असा डिफेन्स केसी संघाचा पाहायला मिळतोय. त्या डिफेन्स मध्ये गुणाची कमाई केली असेल हे देखील तितकंच महत्वपूर्ण असेल. निघत चाललाय बजरवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई करून देईल
केसी संघाच्या खात्यामध्ये. हा ठीक आहे. महत्वपूर्ण सामना उपउपांत्यपूर्वीचा क्वार्टर फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स जिमीला रोखण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण दाबो संघाच्या डिफेन्सला एकत्र यावं लागलंय आणि गुणाची कमाई मात्र केली. दाबो संघाला आपल्या खात्यामध्ये जिमीला रोखलंय, मैदानाच्या बाहेर ट्रॅव्हल करेल. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 22 शुभम आख्यावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिएटिव्ह शुभम. या ठिकाणी व्हॅलिड रेड माघारी बद्दल अठ्ठावीस या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे, 17 या गुणसंख्येवरती दाबोचा संघ पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुनरागमन केसी संघाने केले, तर मात्र बॅक टू बॅक 2 ऑल आउट या ठिकाणी दिले प्रतिस्पर्धी संघावरती आणि त्या ऑल आउटच्या मोबदल्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय तर सध्या स्थितीमध्ये पिछाडीवरती दाबोचा संघ. आहे ना. आक्रमणासाठी तेजस सॉरी. एक शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये तेजस या खेळाडूचा आक्रमकता त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमक खेळ थांबलेत की करण्यासाठी काय? सजवली जाते तिसरी चढाई जर्सी क्रमांक 22 शुभम या खेळाडूच्या माध्यमातून. थर्ड रेड यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी आहे जिमीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक सुपर रेड पाहायला मिळते आणि स्कोर कार्ड जर आपण लक्ष दिलं स्कोर कार्ड जवळ पोहोचलाय. 32 या गुणसंख्येवरती केसीचा संघ आहे, तर 18 या गुणसंख्येवरती दाबोचा संघ पाहायला मिळतोय. महाराष्ट्र वगैरे घ्यायला पाहिजे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. 32. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला सामना आहे. त्याचबरोबर विश्रांती